अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायावर धडक कारवाई करत तब्बल 5 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी छापा मारून रोख रकमेसह मोटरसायकली जप्त केल्या आहेत। पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध दारू व जुगार व्यवसायावर कडक कारवाई सुरू आहे। या अनुषंगाने कुर्हा येथे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 5 आरोपी एका बादशाह नावाचा जुगार खेळताना रंगेहात सापडलेत। त्यात 26 वर्षीय प्रकाश पंडोणी पिसाड, 27 वर्षीय रोशन सीताराम शिंगाडे, 27 वर्षीय संजय बना कोरडकर, 30 वर्षीय सुरन विनोदराव जयस्वाल, 34 वर्षीय सय्यद परवेज सय्यद जाफर हे सर्व आरोपी कुर्हा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या आरोपींकडून रोख 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,72,325 रुपये इतकी आहे। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। जुगाराच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वाटचाल करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी ही धडक कारवाई नक्कीच धडा शिकवणारी ठरत आहे। अवैध धंद्यांवर कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट होत आहे।